नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील नामदेवांची अभंगवाणी आणि मोरोपंतांची केकावली या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी दुसरा भाग वाचतो. यमकांच्या हव्यासासाठी अशीच चमत्कारिक विचित्र शब्दयोजना आढळते. पिवळा, विंगळा, आळसी, आळसी, महाकामुका, सकाम हाकामुका, रचतसे असे कोटिगा, नसे तिळही लाजमी कोटिगा, अत्यया, प्रत्यया, नांदवा, कादवा, लिलालसे, किलालसे, आस्वादिल्या, स्वादिल्या, प्रायशा, कायशा अशी यमकाच्या हव्यासापोटी केलेली रचना कर्णकटू आणि तऱ्हेवाईक वाटते. या पार्श्वभूमीवर आठवत असलेल्या नामदेवांच्या सहज सुंदर प्रासादिक अभंगवाणी असली दुर्बोध चमत्कारिक शब्दयोजना आणि तऱ्हेवाईक यमक हव्यास सहसा आढळत नाही. सहजतेनं आलेला प्रसाद गुण हे त्याच्या आविष्काराशी एकजीव झालेले वैशिष्ट्य आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा, का बा नेघे, सांग पंढरी राया, काय करू यांसी, का रूप ध्यानासी न ये तुझे, कीर्तनी बैसता निंद्रे नागविले, मन माझे गुंतले, विषय सुखा, हरिदास गर्जती, हरिनामाच्या कीर्ती, नये माझ्या चित्ती, नामा म्हणे, डोळे शिणले पाहता वाटुली, अवस्था दाटली हृदया माझी, तू माझी जननी सरसिये सांगा तेणे, विठ्ठले धावोनी घेई क्षेम, तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज, क्षुधे पीडलो मज विसरलीसी, तू माझी कुरंगी मी तुझे पाडस, गुंता भवपाशी सोडी माझा, तू माझी माऊली मी तुझी तान्हुली, वोरस वोघाली प्रेम पान्हा, नामा म्हणयास पुरवावी माझी, तान्हुल्या पाजी प्रेम पान्हा, काळगे दादूला पाहता आकळू, तो झाला गोवळू नंदाचा गे, काळागे दादूला, पंढरी पहा चला विठ्ठलागे, काळा म्हणून पाहो गेलो जवळा, सुनीळू सावळा दिसतसे, नामा म्हणे सर्व भक्षितो तो हा काळू, भक्तांचा कृपाळू श्री विठ्ठल. नामदेवांच्या अभंगवाणीतील अशी पानोपानी भरून राहिलेली अर्थगर्भ प्रासादिकता, मृदुल शब्दांची नादमधुरता आणि भावमधुर कल्पकता या सर्वच काव्यात्मक पर्यावरणामुळे ही अभंगवाणी सर्वसामान्य बहुजनांच्या भजन कीर्तनातून गेली 800-900 वर्षे निनादत राहिली आहे. मोरोपंतांच्या केकावलीत आणखी एक खटकणारी गोष्ट स्वतःच्या उद्धारासाठी विष्णू, राम, कृष्ण अशा रूपांतील ईश्वराची केलेली आळवणी असे या केकावलीचे स्वरूप आहे. अशा भक्तिभावामध्ये त्याच ईश्वराच्या कामभावाचा, कामुकतेचा उल्लेख आणि इतर तत्सम दृष्टांत खूपच औचित्यभंगकारक ठरतात. सुपात्र न रमाही यद्रती सुखास दारा परी, असा प्रभूही सेवका भजसी खास दारा परी, प्रिया कुचतटी जिही न बहुवार पत्रावळी, तीही अमित काढिल्या नृपमरवांत पत्रावळी. ज्याच्या रतिसुखास लक्ष्मीसारखी पत्नी देखील योग्य ठरली नाही, प्रियेच्या स्तनप्रदेशावर ज्या हातांनी फार वेळा वेलबुट्या रेखाटल्या नसतील, असे हे विष्णू, कृष्ण अशा आराध्य दैवतांबद्दल अनाठाई आलेले उल्लेख अनुचितच ठरतात. प्रसन्न तुमचा बरा मजवरी प्रभो पायहो, क्षण त्यजुनी इंदिरा बृहदुरोज संगा धरा शिरीपद. हे प्रभो, तुमचा पाय माझ्या मस्तकावर धरा, हे मागणं ठीक आहे, पण इथे लक्ष्मीच्या विशाल स्तनांचा संग सोडून असे कल्पक दृश्य अशा मागण्यात
केवढे अनुचित ठरते. 58व्या केकामध्ये कथारूपी कामधेनू बालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच पाहताच प्रेमरसाने दाटून येतात या विधानानंतर स्ववत्समळ भक्षिती परीन सर्वथा बाटती या ओंगळ आणि अनाठायी दृष्टांताची काहीच गरज नव्हती. कथा कामधेनूच्या बाटण्याचा प्रश्नच उपस्थित झाला नव्हता. म्हणे कनकरंकू द्यामज महाप्रयत्ना करा, प्रियाही अशी चाहली तुझ कुकार्य आज्ञापिती, सुधा ते जुनी कामुक प्रकट अंग नाज्ञापिती. इथे मोरोपंत स्वतःच्या बोलण्याची तुलना करताना सीतेच्या रामाकडे सुवर्णमृगाच्या लाडीक मागणीला कुकार्य आज्ञापिती असे म्हणणे सीतेवर तसा अन्याय करणारेच ठरते आणि कामुक स्त्रीलंपट पुरुष बायकांच्या आज्ञा पाळतात अशा सार्वत्रिक विधानात आराध्य रामालाही बायकांच्या आज्ञा पाळणाऱ्या स्त्रीलंपट पुरुषांच्या यादीत ढकलले जाते हे अयोग्यच ठरते. कथा सुपुरुषा तुझी वश तसी करी राधिका, जसी तुझ जिला स्वये म्हणसी तू शरीराधिका, तिचे न घडता रमहृदय वल्लभा सेवन, प्रभू तुझ जसे तसे मती सगेह भासेवन. सत्पुरुषाला मोह घालणाऱ्या कृष्ण कथेची तुलना कृष्णाला मोह घालणाऱ्या राधिकेशी करणे आणि त्या राधिकेचा उपभोग मिळाला नाही तर तुला जसे वाटते तसे कृष्णकथा ऐकाव्यास मिळाली नाही तर भक्ताला वाटते असे कृष्णदेवाला म्हणणे या भक्ती रसप्रवाह अनुचित ठरते. तुमची ईशकथा पुन्हा पुन्हा आली तरी खरा रसिक तिच्यात रमतो. अन्य श्रोते मात्र ती ऐकताना कंटाळतात. या विधानाच्या समर्थनार्थ मोरोपंत विरूप ठरणारा दृष्टांत देतात. विलोकिनी विलासिनी जन पुन्हा पुन्हा कामुका, करिवश नभे बुळा विवश घेईना कामुका. विलासिनी स्त्री नेत्र कटाक्ष टाकून कामी पुरुषाला पुन्हा पुन्हा वश करते, पण जो बुळा षंढ नपुसक आहे त्याचा मुका घेतला तरी तो चाळवला जात नाही. असा हा दृष्टांत कृष्ण कथेच्या महात्म्य कथनात विरूपच ठरतो. या पार्श्वभूमीवर नामदेवाच्या भक्तिभावाच्या आर्त आळवणीमध्ये आत्मचरित्र, आत्मनिवेदन, भक्तिसंबंधित अभंगांमध्ये कुठेही कृष्ण विठ्ठलाच्या संबंधित शृंगारिक कामभाव, कसलीही अनुचितता, औचित्यभंग, अकारण आलेली कल्पकथा, विपरीत दृष्टांत, ओंगळ शब्द योजना अशा भक्तिभाव वृत्तीत व्यत्यय आणणाऱ्या आणि भक्तिभाव खंडित करणाऱ्या गोष्टी कुठेही आढळत नाही. मात्र नामदेवाची कृष्णकथेवर आधारलेली बालक्रीडा, राधाविलास, रासक्रीडा, गवळणी अशा आख्यान वजा प्रकरणांमध्ये कृष्ण राधा, कृष्ण गवळणी या संबंधीच्या अभंगात अनुषंगिक शृंगार येतो, पण त्या त्या ठिकाणी तो अनुचित वा रसभंगकारक ठरत नाही. कारण तो नामदेवाच्या ईश्वरविषयक वैयक्तिक भावभक्तीच्या ओघात आलेला नसतो. तो तृतीय पुरुषी निवेदनाच्या स्वरूपात कृष्णकथेच्या ओघात आणि सुसंगतपणे आलेला असतो. शिवाय त्यावर आध्यात्मिक रूपकाचे अवगुंठन असते. प्राध्यापक शेणोलीकर संपादित नामयाच्या 110 अभंगवाणीतील आत्मनिवेदन म्हणजे विठ्ठल या सगुण ब्रह्माचे सर्व भक्तिपर पायऱ्यांतून जात भाव भिजली उपासना करणारे भक्ती उपनिषदच ठरावे. हे आत्मनिवेदन म्हणजे चढत जाणाऱ्या उत्कट भावनांचा कल्लोळच आहे. अनुताप, शारण्य, प्रतीक्षा, धावा, भांडण, निर्धार, नाममहिमा, मागणे, साफल्य अशा नवाविध भक्तिभावांची उत्कट आविष्कार करणारी ही दीर्घ भावकविताच आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बानेधे, सांग पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी न ये तुझे, कीर्तनी बैसता निंद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा, हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती, नये माझ्या चित्ती नामा म्हणे. तसेच वासना, आशा, तृष्णा, माया, कल्पना, कामना, काम, क्रोध, दंभ हे सर्व लाविता ती कळा असा
नामा म्हणेचा अनुताप आहे. त्यातच पातकी मी सत्य, पातकी मी सत्य, पातकी मी सत्य पांडुरंगा. दुर्लभ आयुष्य मनुष्य देहीचे, जातसे मोलाचे वाया वीण. स्वप्नीची या धना लुब्धलासी काय, आले काळ भय हाकीत तुझ. संतापाचे सदन शोकाचे पुतळे, तेत्वा मानियले हितकारी. कैची सुखनिद्रा इंगळाचे शेजे, प्रत्यया आणुनी तुझे तुची पाही. अशा अनुताप भावाशी एकात्म पावलेला तो उत्कटतेने बोलत आहे. आणि वासना, काम, क्रोध आदी इंगळाचे शेजेवर पहुडलो आहोत याची अनुतापयुक्त जाण असल्याने त्यातून मुक्त होण्यासाठी तो पांडुरंगाला शरण जात आहे. भयभीत झालो संसार करिता, म्हणून शरण झालो पांडुरंगा. कोणासी साकडे घालावे हे सांग, नको करू राग दीनावारे. बाळकासी जैसी ऐकलीच माय, तैसे तुझे पाय आम्हा लागी. सांडोनी अभिमान झालो शरणागत, ऐसी याच अंत पहासी काय. नामा म्हणे मज मोकलीसी झणी, अनाथ म्हणून शरण आलो. मी तो तुझा दास न करी उदास, माया मोह पाश तोडी देव. माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा, केशवा माधवा नारायणा. नाही नाही मज आणिक सोयरा, न करी अभेरा पांडुरंगा. अनाथांचा नाथ होशी तू दयाळा, किती वेळोवेळा प्रार्थो आता. नामा म्हणे जीव होतो कासावीस, केली तुझी आस आता बरी. नामा आला लोटांगणी, पायी घातली लोळणी. असे हे नामयाचे कासावीस होऊन लोटांगण घालणारे शारण्य आहे. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.